सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीनं धुडगूस घातलाय। भरवस्तीत येत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। भातशेती बागांचं या ओंकार हत्तीनं मोठं नुकसान केलंय। त्यामुळे सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीनं मोठा धुडगूस घातल्याचं पाहायला मिळतंय। भरवस्तीत ओंकार हत्ती येत असल्यानं या सगळ्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे ओंकार हत्तीची। आणि ओंकार हत्ती हा कास गावामध्ये सध्या वस्तीला आहे आणि गेले जो 10 दिवस हा हत्ती इथे वस्तीला असल्याचं माहिती आहे ती मिळते। आपल्या समेत काही ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत। मला सांगा, सध्या जो ओंकार हत्ती आहे त्याने सध्या काय नुकसान केलंय आणि त्याची सध्या तो इथल्या ग्रामस्थांना त्रास देतोय का? तो ग्रामस्थांना त्रास म्हणजे वन विभागाकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही। आणि नुकसानीचं म्हणायचं गेलं की शेतकरी ह्यासाठी घाबरतो की शासनाचा जे ते बोलतायत की पंचनामा करणार, हे करणार, त्यांच्या नंतर अटी शर्ती त्यांना म्हणून इकडे त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं, तुमचे जेव्हा नुकसान भरपाई जेव्हा शेतकरी मागणी करेल तेव्हा तुमचे कुठलेच अटी शर्ती तिथे लागू होता कामा नये, किंवा हा सातबाऱ्यात त्याचं नाव नाहीये किंवा एकाच नाव पाहिजे किंवा ते पीक पाणी नोंद पाहिजे, अशी कुठली अट असता कामा नये। कारण ती मेहनत करताना शेतकऱ्याचं काय होतं, मी एक स्वतः शेतकरी आहे, किती मेहनत करावी लागते। आता तो वन्य प्राणी आहे, पण ह्याची दखल वन विभागाने घेतली पाहिजे। निश्चितच बघितलं तर कास गावात अगदी 10 दिवस हा हत्तीचा मुक्काम होता आणि ते मोठ्या प्रमाणात जे भात शेतीचं आहे ते नुकसान केलं आणि वस्तीपर्यंत हा ओंकार हत्तीचा जे आगमन झालेलं आहे। त्यामुळे इथल्या जनतेने ठरवलंय की जर या हत्तीचा बंदोबस्त केला नाही तर लोकशाही मार्गाने जन आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, अशी इथल्या लोकांची भावना आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कास, सिंधुदुर्ग।